यावर जनतेचं लक्ष असतं. पराभवाचं विश्लेषण जाहीरपणे करून आता गेलेला पराभवचे क्षण हे काही विजयामध्ये बदलता येत नाही. म्हणून पक्ष कोणताही असो, विश्लेषण हे व्यक्तिगत स्तरावर किंवा सामूहिकपणे शांततेत करण्याची आवश्यकता आहे. भाऊ, शरद पवार असं म्हणाले की खरं तर बैठका होणे गरजेचं होतं. एकीकडे भाजप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठका घेते, मात्र महाविकास आघाडीत तसं काहीच दिसत नाही. शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली. नाही, खरं तर असं आहे की विजय आणि पराभव हा क्षणिक असतो. या विजयाला पराभवामध्ये जाऊ द्यायचं नसेल तर मग विजयानंतर तो विजय नम्रतेने स्वीकारावा लागतो. आणि पराभव कायमस्वरूपी करायचा नसेल तर जो बदल मी माझ्यात केला, मला वाटतं की पराभवानंतर विजयाकडे सुद्धा जाता येतं. संपर्क आहे, बाकी गोष्टी आहे, या व्यवस्थित रीतीने करून ठेवल्यात तर मला वाटतं की कोणताही पक्ष, कोणताही राजकीय नेता हा काही अमरपट्टा घेऊन कदापि येत नाही. आधी टीका केलेली होती ती कुठेतरी सत्तेवर दिसते का? महाविकास आघाडी सत्तेसाठी एकवटलेली होती आणि आता कुठेतरी त्यात फूट पडताना दिसते. नाही, हे तर निश्चित होतं ना, कारण शिवसेना आणि काँग्रेस या दोन विचारामध्ये कुठेही समानता नाही. रेल्वेच्या दोन पटरी जशा कधीच एकत्र येत नाही आणि एकत्र आल्या तर अपघात झाल्याशिवाय राहत नाही, तसं हे होतं. दोन वैचारिक म्हणजे यांच्यामध्ये एकत्रित येण्यासारखं काहीच नव्हतं. एक हिंदुत्वासाठी काम करणारा पक्ष आणि दुसरा साधारणतः हिंदुत्वावर नेहमीच टीका करणारा पक्ष, तर दोन पक्ष एकत्र येण्याचं काही कारण नव्हतं. पण तेव्हा सत्तेसाठी आपल्याला आठवत असेल 24 ऑक्टोबर 2019चा 4 वाजताचा तो अशुभ वेळ, आणि त्यावेळी मनात इच्छा जागा झाली. तर मला वाटतं की कधी कधी तात्कालिक फायद्यासाठी दूरगामी दीर्घकालीन नुकसान सहन करावं लागतं. शुल्क वाढवण्यासाठी खरं तर एक समिती गठीत केली